आपल्या या छोट्याशा प्रचंड चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आणि आज नेहमीप्रमाणे मी एक मटकीची भाजी बनवत आहे। तर त्यासाठी आपण एका छोट्याशा पातेल्यात तेल पाहिजे आणि नंतर मग जिरी मोहरी टाकून घ्यायची। त्यात थोडंसं त्यांना कडवायचं आणि नंतर मग त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। कांदा ब्राउन होईपर्यंत थोडंसं त्याला हलवतच राहायचं। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपण कांदे पण टाकलेत। तर बघू शकता तुम्ही कांदा, कोथिंबीर आणि टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे आपल्याला। थोडा कांदा हलवून घ्यायचा, थोडा ब्राउन होऊ द्यायचं त्यांना। अशा प्रकारे आपण सर्व मसाले टाकून घ्यायचे। टोमॅटो वगैरे टाकून झालेला आहे। तर अशा प्रकारे सगळं टाकल्यानंतर त्यांना असं मिक्स करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे। बाकीचे घरगुती मसालेही टाकून घ्यायचे जेणेकरून आपल्याला मस्त अशी चव मिळेल। असा तिखट तडकाही टाकायचा मस्तपैकी। मीठ वगैरे सगळं टाकायचं आहे आणि हलवायचं त्याला मस्तपैकी असं पूर्ण। इथे आपण कोथिंबीर टाकलेली आहे। तर अशा प्रकारे आपण त्यात पाणी टाकून थोडी आपली मटकी ॲड करायची आणि नंतर मग पाणी टाकायचं आणि थोडं त्याला मस्त अशी शिजूपर्यंत शिजू द्यायची आणि पाणी तोपर्यंत गॅस कमी ठेवायचा। तर इथे आपण पाणी टाकून त्यामध्ये मटकी टाकलेली आहे आणि अशा प्रकारे आपली मटकीची भाजी एकदम रेडी झालेली आहे। तर नक्की कॉमेंट करून सांगा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आणि जर आवडली असेल आमची रेसिपी तर लाईक तर करा।